नमस्कार मंडळी, मी जगन्नाथ पाटील. आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच JP ट्युटोरियल्स या चॅनलवर मी आपल्याशी बोलत आहे. मुलांनो, व्याकरणाच्या दृष्टीने हाराफेरी कशी होते काल आपण पाहिलं, पण एखाद्या वाक्यामध्ये स्वल्पविराम बोलू शकतो हे आपल्याला माहीत आहे का? नाही ना? बघा बरं, स्वल्पविरामाचं महत्त्व किती आहे आणि त्याचा वापर कसा करावा याबद्दल मी आपल्याला एक गोष्ट एका वाक्यासहित सांगणार आहे. नीट ऐका, ध्यानपूर्वक ऐका. एकदा काय झालं, एक अल्पवयीन मुलगा रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर चोरी करताना पकडला. चोर होताच असं नाही, तो लहान होता आणि एका वाईट संगतीमध्ये त्याला ओढलं गेलं होतं. तर त्याने एका प्रवाशाचं पाकीट मारलं. प्रवाशाच्या लक्षात येताच त्याने त्याला पकडलं आणि जवळ असलेल्या पोलिसाच्या ताब्यात दिलं. लहान मुलगा आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली, त्याला विचारलं तर तो म्हणतो, नका मारू मला मारू नका, मला सोडा. तो गयावया करू लागला आणि ज्याचं पाकीट मारलं होतं त्याने पण पोलिसांना सांगितलं जाऊ द्यावं, लहान आहे. पण पोलीस तसे खमके असतात ना. 2 कानफाटात दिले आणि म्हणाला, हा कागद घे, बस इथे, लिहिता येतं का? हो म्हणे, मी 8वी झालोय, लिह. यापुढे मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करावी. त्याने ते वाक्य लिहिलं आणि पोलिसाकडे दिलं. तो पोलीस महिनाभरासाठी त्याच ड्युटीवर तिथेच होता. कर्मधर्म संयोगाने 8 दिवसानंतर त्या मुलाला परत दुर्बुद्धी सुचली आणि तो तिथेच त्याच जागी परत पाकीट मारण्यासाठी वाट पाहू लागला आणि गर्दीची संधी घेऊन त्याने पाकीट मारलं. ज्याचं पाकीट गेलं त्याच्या लक्षात आल्यावर त्याने गाडी सोडली, त्या मुलाला पकडलं आणि तिथेच त्या नेहमीच्या पोलिसाच्या पुढ्यात नेलं आणि म्हणाले, हा बघा, लबाड चोर, मागे लिहून दिलं होतं तरीही आता चोरी करतोय, चांगला फैलावर घ्या त्याला. पोलिसांनी त्याला परत समजावून दिले, बाबा का रे असं करतोस, तू लिहून दिलंय ना, तू चांगला वाग ना. काय लिहून दिलंय मी? अरे तू मलाच विचारतोस? नाही, बघा ना तुम्ही, कागद आहे का तुमच्याकडे मी लिहून दिलेला? हो आहे म्हणे, मी ठेवून देतो माझ्या बॅगेत, थांब मी दाखवतो तुला. आणि त्याने तो कागद काढला आणि पोलिसांनीच वाचला आणि पोलिसांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला. का? त्याने स्वल्पविराम कुठे दिला होता पहा, मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करावी. तो मुलगा म्हणतो, बाबा रे सांगा ना, मी काय लिहून दिलंय? तर माझं कपाळ म्हणतो, तू लिहून देताना एका स्वल्पविरामाने घोटाळा केला आणि तू चोरी करणार असं लिहून दिलंय रे. तेव्हा पोलिसांनी आपला मूर्खपणा म्हणून त्या मुलाला परत चोरी न करण्याच्या सल्ल्यावर सोडून दिले. मुलगा लहान होता, संगतीने बिघडलेला मुलगा होता. सोडून दिले म्हणजे काय केलं?
तर त्याच्या घरी आणून त्याला त्याच्या पालकाच्या ताब्यात दिलं आणि पालकांनी मग त्याला कसं सरळ करायचं ते केलं. सांगा बरं, स्वल्पविराम बोलतो की नाही? स्वल्पविरामाने एका शब्दाच्या इकडच्या तिकड्या स्वल्पविरामाने त्या पोराला सोडलंय. मी चोरी करणार नाही, इथे पूर्णविराम देणे गरज होती. पण तो मुलगा चाणाक्ष होता, त्याचं चांगलं व्याकरण तयार होतं, त्याला या विरामचिन्हांची चांगली ओळख होती, म्हणून त्याने वापरलेलं ते विरामचिन्ह हे त्याला सोडण्यासाठी मदतीला धावून आलं. कशी वाटली कथा पहा.